लजपत राय, उज्जैन, मध्य प्रदेश. एका शरीरात एक आत्मा राहू शकतो अथवा एकापेक्षा अधिक आत्मे सुद्धा राहू शकतात. एका शरीरात जसं की एका घरात एकच मालक असतो, तसं हे आपल्या लजपतरायचं घर आहे. पण त्यात उंदीर आहेत, ढेकूण आहेत, डासही आहेत. कोण कोण जण राहतात, सगळेच आपलं समजून राहतात. तिकडे पालसुद्धा आहे, सगळे सगळे राहतात. मुंग्याही आहेत. तुम्ही म्हणाल की हे घर माझं आहे, तर या शरीरातली ही मूळ आत्माच एक आहे. पण कृमी आहेत, व्हायरस आहेत, सगळे छोटे जीवजंतू, सगळे प्रकारचे जीव आहेत तिथे. ज्यांना ज्या प्रकारचं फूड मिळत असतं त्या ठिकाणी ते जीव उत्पन्न होतात. पण मूळ मूळ मालक एक आहे, जो तुम्ही स्वतः. लक्षात येत आहे? नाही. माझा प्रश्न हा आहे काय की आम्हाला आमच्याकडे बरीचशी उदाहरणं पाहिलीत ज्यामध्ये एक आत्मा तर आहेच, ज्याला तुम्ही शुद्ध स्वरूप म्हणता, ज्याला तुम्ही ज्ञान देता, मग आम्ही त्याला शुद्ध स्वरूप मानायचं. पण अशी बरीच उदाहरणं आमच्या समोरची आहेत ज्यामध्ये दुसरा आत्मा त्याच्यात आलेला आहे. प्रेतात्मा. तो कसा येतो, तो प्रेतात्मा कसा काय येतो आणि त्याला आम्ही शुद्ध आत्मा कसा करू शकतो, हे ज्ञान आम्हाला देण्याची थोडी कृपा करा. हा प्रेतात्म्यांचा हिशोब वेगळाच आहे. ह्यात काय होतं की एखाद्या व्यक्तीशी तुमचं वैर असेल, द्वेष भावना वगैरे किंवा मोह किंवा काही असेल, राग आणि द्वेष, आणि मग समजा अशा व्यक्तीचा मृत्यू झाला नंतर आणि काही कारणास्तव अशा काही कर्मांचा हिशोब की एक देह सुटला मात्र दुसरा देह प्राप्त नाही होत, तेव्हा अवगती मिळते. म्हणजे त्याला मिळत नसल्याने तो 2, 5, 10 वर्ष असाच लटकत भटकणारा आत्मा होतो. तर असा आत्मा ज्याच्यामध्ये राग आहे किंवा द्वेष आहे किंवा त्याच्या शरीरामध्ये तो येतो, आणि द्वेषाचा हिशोब असेल तर दुःख होणारच, रागाचा हिशोब असेल तर सुख होईल. पण जेव्हा शरीरात प्रवेश होत असेल तेव्हा 40 कप चहा मिळाला, 50 लाडू खाऊन टाकले, 40 पुऱ्या खाल्ल्या आणि बरंच काही खाणं पिणं झालं की 15 दिवसाने निघून जाईल. म्हणजे खाण्याचा हिशोबही होतो आणि सुखदुःख देण्याचा हिशोबही होतो. त्या जीवाबरोबर आपलं जीवन जेव्हा असतं तेव्हा काही हिशोब बांधलेले असतात. तेव्हाच हे प्रेतात्म्या आपल्या शरीरात येतात आणि असे राग द्वेषाचे हिशोब पूर्ण करतात. कळलं का तुम्हाला? जेव्हा प्रेतात्मा आत प्रवेश करतो तेव्हा आपण त्याला शुद्धात्म्यात बदलू शकतो. तो डिरेक्ट नाही बदलता येत, पण त्याचं प्रतिक्रमण करा, माफी मागा आणि राग द्वेषाचे हिशोब पूर्ण करून टाका. म्हणजे आता जसं की एखादा फ्रेंड आहे, म्हणेल कोर्ट कचेरी करेन, आधी माझे पैसे वसूल करेन, तुम्ही माफी मागितलीत, माफ करा म्हणाला, त्याच्या मनाला समजा ते पटलं की मग तर तो वकील नाही करणार आणि तुम्हाला माफ करेल. ज्याप्रमाणे तो जिवंत व्यक्ती आहे, तो प्रेतात्माही जिवंत व्यक्तीप्रमाणेच आहे. पण त्याच्याकडे फिजिकल बॉडी नसते, पण त्याला इलेक्ट्रिकल बॉडी असते, कॉझल बॉडी असते आणि तो आत्माच आहे. तर हा हिशोब असा आहे. तेव्हा त्याची माफी मागितल्याने, प्रतिक्रमण करण्यामुळे आणि त्याची एखादी इच्छा असेल ती पूर्ण करण्यामुळे तो मुक्त होतो नंतर. आता आलं का लक्षात? ठीक आहे. एक मी तुम्हाला असं उदाहरण आता सांगणार आहे ज्यामध्ये एक प्रेतात्मा खूप शुद्ध आत्मा आहे. खरं तर ती व्यक्ती जी आहे ती अशिक्षित आहे, लिहिता वाचता येत नाही. जेव्हा तो आत्मा त्याच्यात येतो तेव्हा तो अगदी असं संस्कृतमधून बोलतो म्हणजे अगदी विद्वान पंडितांनाच समजू शकतो. या सगळ्याची टेप रेकॉर्डही झाली आहे, त्याची उदाहरणही आहेत. हे कसं आहे, काय आहे, आपण सांगा ना. हा, हे होऊ शकतं, असं होऊ शकतं. हा जो शरीरात आत्मा आहे तो त्रासदायक नाही, तर एक चांगली व्यक्ती आहे, सुशिक्षित. तो जर थोडी दारू प्यायला तर थोडं बोलणं बदलतं का त्याचं? तर हा सगळा प्रकार ना परिणामकारक परमाणूंचा आहे. असा जेव्हा दुसरा आत्मा याच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याचं ज्ञान आहे, त्याची जी शक्ती आहे ती या माध्यमातून बाहेर पडू शकते. संस्कृत आहे, चांगला शिकला बोलला, सगळं लिहू शकला तर चांगलाच होईल ना. पण तो निघून गेला, तो आत्मा. तो गेल्यावर तोच माणूस अशिक्षित राहणार आणि सगळी दुःख भोगत राहणं शरीरात. म्हणजे याचा अर्थ या दुनियेत जे काही दिसतंय ते अनुभवासाठीच येतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारचं सत्य आहे त्यात. असं नाही की हे चुकीचं आहे, पण त्याचा रूट कॉज नक्की काय आहे? रागद्वेषाचा हिशोब. रागद्वेषाचा हिशोब असेल तर मग असंच होणार.
ज्याचे रागद्वेषाचे हिशोब संपले, अगदी संपुष्टात आले, मग कोणतीही व्यक्ती संयोग, कोणतीही व्यक्ती बांधून नाही ठेवू शकणार. या विश्वातून मुक्ती मिळेल. आता कळलं का तुम्हाला? हो. आत्मा याचा अर्थ अनंत आहे. अनंत आहे. ठीक आहे, खरं आहे तुमचं. तो जर आत्मा अनंत आहे तर हे तर मान्य करावं लागेल की आपण आत्म्याला शुद्ध मानलं पाहिजे. पण जेवढे शुद्ध आत्मे आपल्यामध्ये येतात त्यांना तर खूप छान वाटतं की ठीक आहे, पण जो प्रेत आत्मा आहे, तो अशुद्ध आहे, तो आपल्याकडून वाईट कामं करून घेतो, त्याचं निदान कृपा करून सांगा. त्याचं काय आहे की तो तुम्हाला का मिळाला? त्याला चांगला मिळाला आणि तुम्हाला वाईट का मिळाला? कारण आपली काहीतरी चूक आहे. तुम्ही पूर्वी त्याच्याशी काही वैर जोडून घेतलेलं आहे. कदाचित त्याचा तिरस्कार झाला असेल, काही अभाव असेल, काहीतरी त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोललं गेलं असेल, काही म्हणजे छोट्या प्रकारचा नाही मोठ्या प्रकारचा गुन्हा केला असेल. म्हणूनच तुम्हाला त्या व्यक्तीद्वारे दंड मिळत असेल. या विश्वात समजा एका माणसाने चोरी केलेली आहे तर जेलमध्ये टाकतात, तेव्हा पोलीसवाले त्याला मारतात. त्यात पोलीसवाल्याचा काही गुन्हा आहे का? तर तुम्ही गुन्हा केलाय त्याची शिक्षा पोलीसवाला देतोय. तर जगात बऱ्याच प्रकारचे दंड मिळत असतात. तुम्ही असं जरी म्हणालात की मी भूताकेतांवर विश्वास नाही ठेवत, हे सगळं चुकीचं आहे, मग तुम्हाला अनुभूती देणारच, नंतर तुमचा विश्वास बसेल. म्हणूनच तुम्ही अहंकार बाळगता कामा नयेत. कोणत्याही प्रकारचा अहंकार मनुष्याचा गुन्हाच आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून कोणताही दुसरा जीवात्मा ती शिक्षा देण्यासाठी निमित्त मात्र होतो. आणि आपला गुन्हा, आपला अहंकार काही केलेला असेल, भले आपल्याला समजत नसेल, कारण बुद्धी आपली स्वतःची चूक लक्षात घेतच नाही कधी. जेव्हा ज्ञानाची दृष्टी लाभते तेव्हा मग लक्षात येतं की अरे रे, ही गुन्ह्याची शिक्षा आहे, करेक्ट आहे. कळलं ना तुम्हाला? हो जी. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जो प्रेत अशुद्ध आत्मा आहे, चुकीचा आत्मा आहे किंवा आपल्याशी चुकीचं वागतोय, त्याला आपण स्वतःहूनच दूर करू शकतो. तुम्ही आम्हाला असं ज्ञान देऊ शकता का की आम्ही त्यावर उपाय शोधू शकू? तेच प्रतिक्रमण आणि प्रार्थना, हेच उपाय आहेत. आणि कोणीतरी समर्थ असेल, ज्याने कोणी देवतांची सिद्धी प्राप्त केली असेल, तर अशांच्या निमित्ताने हेल्पमुळेही करू शकता. पण मुख्य गोष्ट, तुम्ही चुकांबद्दल माफी मागा आणि त्याची काही इच्छा असेल तर त्याला संतुष्ट केलं पाहिजे. असे काही उपाय असू शकतात. बाकी आम्हाला तर अनुभव आहे की जेवढे प्रतिक्रमण आणि प्रार्थना करतात, मग 2-4 महिन्यात, 6-12 महिन्यात हिशोब पूर्ण होऊन मुक्त होऊन जातात. ते जिवंत व्यक्तीतूनही मुक्ती पहा ना, 20 वर्ष लागली. हे बहीण भावात झालं होतं, राहिला असता तर 1 वर्षातच सगळं संपून गेलं आणि प्रेमाचे संबंध जुळले. तर हा जीवन व्यक्तीचा जो झगडा, तो हा प्रेतात्म्याबरोबर मनुष्याचा झगडा आहे. हा मनुष्याचा आहे, जिवंत वाटतो, तो डोळे इंद्रियांद्वारे, पंचेंद्रियांद्वारे पाहू शकतो, हे पाहू शकत नाही. पण त्याचा हिशोब रागद्वेषाचा, आणि हे मनुष्य पाहू शकतो हिशोब रागद्वेषाचा. हा सारख्याच प्रकारचा आहे सगळं, त्यात काही फरक नाही. फक्त तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळतीये. तुमचा गुन्हा धुवून टाका, मग शिक्षा देणारेही मुक्त होऊन जातील, तुम्हाला नाही भेटणार. हाच सिद्धांत आहे त्याचा. धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सर, जय सच्चिदानंद. सर, मी हरियाणाहून अश्विन कुमार बोलतोय सर. सर, माझा एक प्रश्न आहे की आताच एका गृहस्थांनी प्रेतात्मा आणि आत्म्यांच्या विषयाबद्दल विचारलं. माझे वडील आता या क्षणी पानिपतमध्ये ॲडमिट आहेत, डॉक्टरांकडे, जे मानसिकरित्या त्रस्त आहेत. तो त्रास 30 वर्षांपासून आहे, कारण जवळजवळ 30 वर्षांपासून दारू पितात. जशी दारू प्यायची बंद करतात तसं ते मानसिकरित्या डिस्टर्ब होतात आणि ते म्हणतात की मला भूतं समोर दिसतात, मला माणूस समोर दिसतो, मला खाणार, मला खाऊन टाकणार. प्रेतात्म्यांबद्दल असंच काहीसं जाणून घ्यायचं आहे की हे डॉक्टर प्रेतात्मे वगैरे नाही मानत. माझी 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांना चक्कर, फिट्स येतात. धाकट्याला 1 येऊन गेली आणि मोठ्याला 2 येऊन गेल्या आणि मी लगेच डॉक्टरांचे उपचार सुरू केले. पण माझे आईवडील त्याला कोणत्या तरी भक्ताकडे उचलून घेऊन गेले. पण मी भक्ताचं म्हणणं न ऐकता डॉक्टरांची औषधं सुरू केली. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर सत्य आहे का भगत सत्य आहे? या दुनियेमध्ये जे काही आहे असत्य तर नाहीच, पण तुमच्यावर 95% तर सायकोलॉजी इफेक्ट असतो आणि 5% हे प्रेतात्मा चुकीचे तर नाही आहेत, पण त्यावर आधारित राहून तुम्ही बुवाबाजी करा किंवा मंत्रतंत्र करा किंवा ब्लॅक मॅजिक करत राहा, तेही चुकीचं आहे. मग डॉक्टरांकडून तपासून घेणं हे उत्तम. 95 ते 98% तर सायकोलॉजी इफेक्ट आहे. कलियुगात पाहिलं तर हे मानसिक दुःखवाले वाढलेले आहेत.
सायकिक पेशंट वाढत चालले आहेत. आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक जन्मताच आहेत आणि दुसरे एकदम 20व्या 22व्या वर्षी, 25व्या वर्षी, 50व्या वर्षी कधीतरी सायकिक इफेक्ट होतो. कारण त्यांच्या अहंकाराला बऱ्याच प्रकारची दुःख सहन करावी लागतात, त्यावर उपाय नाही सापडत, नंतर सायकिक पेशंट होतात. तर हे 95-98% पेशंट तर हे असे झाले. आणि 1 to 5% प्रेतात्म्यांबाबत चुकीचं नाही आहे. पण एका गावात 50 घरं असतील तर 50 पैकी 40 घरं म्हणतील की सगळ्यांना प्रेतात्म्याचा त्रास होतो. असं नाही आहे. लाखामध्ये एखाद दुसरी केस खरी आहे. आणि जास्त प्रमाणात सायकिक इफेक्टच अधिक असतो. म्हणजे जमलं तर फर्स्ट ट्रायल डॉक्टर वा सायकॅट्रिक ट्रीटमेंट करावी. मग नंतर हळूहळू त्याला आनंद मिळाला, शक्ती यायला लागली किंवा समाधान वाटू लागलं, अशा वातावरणात डेव्हलप केलं तर खूप सुख मिळेल हळूहळू. आणि जवळजवळ प्रेतात्मे तर 98% नाहीच आहेत, 1-2% आहेत. पण ते त्या दुसऱ्या प्रकारे, म्हणजे कॉमन जे सगळ्यांना प्रॉब्लेम येतात सायकिक, तो नसतो, त्याचा वेगळा प्रकार आढळून येतो. हा प्रेतात्म्याचा इफेक्ट आहे. सर मलाही हेच म्हणायचं आहे. पण या विश्वात पाहतो सर, मी सोशल वर्कर आहे आणि मी अनेक वेळा बराच दुःखी होतो त्या गोष्टींचा विचार, की जेव्हा आपण एखाद्या पंडिताकडे वा एखाद्या भक्ताकडे जातो तेव्हा नेहमीच मला गावांमधून आढळलं आहे की नेहमी ही गोष्ट घडते की तो कोणती ना कोणती गोष्ट भेट म्हणून मागतो, किंवा एखादं जानवर कापून त्याचा बळी द्या तर तुम्ही सुखी व्हाल. मला हे जाणून घ्यायचं आहे आणि मी विचारही करतो या विषयावर की आपण जर कुणाचा गळा कापला, कुणाचा जीव घेतला तर मग आपलं भलं होऊ शकेल का? या गोष्टी नाही होऊ शकत. ही मानली जाते, ही श्रद्धा आहे. श्रद्धा काही कोणता नैवेद्य द्यायला सांगते का की आता शिरा करा, एवढी खीर तयार करा आणि अशी पूजा करा. आणि काही माणसं हे मारण्याचं कारण मूळ हे की एक बकरा कापा, त्याचा बळी द्या, हा आपापल्या श्रद्धेचा भाग आहे. बाकी खरी गोष्ट ही आहे की हे तुमचंच कर्म तुम्हाला त्रास देत आहे. आणि कर्म जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा त्रास चालू राहणार, अडथळे येणार. जेव्हा कर्म पूर्ण होईल तेव्हा कोणतंही निमित्त न मिळताही तुम्हाला दुःख नाही होणार. तेव्हा माझं तर हे सांगणं आहे की तुम्ही तुमच्या बाजूने कर्म हे समभावाने पूर्ण करायचा प्रयत्न करत राहा. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष कर्म पूर्ण झालं की पहा, या ताईंचीच गोष्ट आहे. 20 वर्ष बहीण भावामध्ये भांडण होतं. आता कोणताही प्रेतात्मा असो, पण हे ते काही खरी गोष्ट आहे की मिसअंडरस्टँडिंग होतं, हा अहंकार होता. अहंकार आणि गैरसमज हे दूर झाले आणि भांडणही मिटलं. तेव्हा हे मुलांमध्ये असेल, वडिलांमध्ये असेल, पण हळूहळू कर्म पूर्ण करा, एकमेकांशी प्रतिक्रमण करा, एकमेकांमध्ये ॲडजस्टमेंट करत चला. हळूहळू परिस्थिती सुधारणारच. आता या बळीबद्दल तर ते आमच्या वतीने तर मी नाहीच म्हणेन की नाही, हा योग्य मार्ग नाही. कारण कुणाचा जीव घेऊन आपलं दुःख कसं काय दूर होणार हो? भगवान महावीरांचा सिद्धांत आहे, भगवान कृष्ण भगवंतांचा सिद्धांत आहे, रामचंद्रांचा सिद्धांत आहे. त्यांनी सुद्धा सगळी स्वतःची कर्म पार पाडली आणि मग नवीन कर्मात जीव गुंतवला, नाही मग मोक्षगती मिळवली. हाच मार्ग सगळ्यांसाठी आहे. सर एक समस्या आणखीन माझ्यासमोर आहे. बऱ्याचशा सामाजिक अडचणी आहेत, म्हणून मी जीवनाकडून अपेक्षा बऱ्याच करतो. मी जेव्हा स्वतःशीच बोलत असतो तेव्हा मी विचार करतो मी खूप चांगला माणूस आहे, स्वतःशीच बोलतो. तर ज्या सांसारिक अडचणी, सामाजिक अडचणी आहेत त्या जेव्हा मी बघतो आणि त्यांचा विरोध करतो किंवा त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर जेव्हा अंमल करू शकत नाही किंवा त्या कमी होऊ शकत नाहीत किंवा सामाजिक अडचणी राहून समोर येतात आणि जर आपण या अडचणींचं खंडन केलं किंवा त्याचा विरुद्ध गेलो तर जग चुकीचं जास्त दिसतं आणि योग्य कमी दिसतं आणि मग स्वतःच दुःखी होतो. असं का? ॲक्च्युली ही बुद्धीची दृष्टी अशी आहे की हे चुकीचंच आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हा बिनकामाचा आहे, हा कामाचा आहे, हे द्वंद्व हे असणारच आहे. एक गाव असेल तर तिथे मंदिरही असणार आणि घाणही असणार आहे कोपऱ्यात. तर आपण आपली दृष्टी जेव्हा उलट करतो, ही घाण आहे, ही घाण आहे, ही घाण आहे, तर गावात आपल्याला चांगलं नाहीच दिसणार. नेगेटिव्ह दृष्टी निघून गेली, पॉझिटिव्ह दृष्टी आली तर चांगलं आणि चांगलंच दिसेल. तर आपल्याला काय करायला हवं, या सामाजिक अडचणी आहेत यांच्याविषयी न्याय, सत्य, वाईटपणा काढा. त्याच्यासाठी भांडत बसण्यात काही नाही अर्थ. त्यासाठी दुसरा उपाय करा. बघा, या वाईट गोष्टी आहेत, जशी छोटी रेघ आहे, लाईन आहे, तर मोठी लाईन काढली की छोटीच वाटेल.
आणि तिच्याजवळ छोटी काढली तरी मोठी दिसेल. तर वाईटाविरुद्ध चांगल्या गोष्टी कशा वाढतील, पॉझिटिव्हिटी कशी वाढेल त्याचा उपाय करा. वाईट गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्नही करू नका. त्यासाठी वाईट गोष्टी, हे टॉयलेटचा दरवाजा आहे त्याला लाथ माराल, तो घाणेरडाच आहे, स्मेल सोडतो, तो घाणेरडा वास देतो, खूप घाण वास येतो, तो सुधारेल कसा? तुमचा पाय तुटेल, दरवाजा नाही तुटणार, तो तसाच राहणार. यासाठी मेहनत नका करू, त्याऐवजी इतर उपाय करा. आणि तो उपाय आहे, इथे किती लोक आहेत एकच प्रार्थना म्हणतात की दादा भगवान साऱ्या विश्वाचं कल्याण करा, जगात सुखशांती पसरवा, जगातला अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, आतंकवाद, दुःखित लोकांचं दुःख दूर हो, अशी प्रार्थना करतात. आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून, तुम्ही तन मन धनापासून कोणालाही दुःख देणं बंद करा. सर्वात मोठा परमार्थ हाच तर आहे, आणि जो आपल्याकडे पाहिजे. आणि त्यातूनच मी माझं साधन मन वाचा काया सर्व परीने कुणालाही दुःख देणं बंद केलं, तर म्हणजे एखाद्याबद्दल निगेटिव्ह विचार करणं बंद केलं, मी एखाद्याला राग द्वेष अभिप्राय देणं बंद केलं, तर मीही सुधारेन आणि मला पाहून दुसराही सुधारेल. दादांचं हेच प्रिन्सिपल होतं, स्वतःच एवढे सुधारा की ते पाहून दुसरा सुद्धा सुधारेल, दोघांना पाहून 10 सुधारतील, 10 पाहून 100 सुधारतील, 100 पाहून 1000 लाख करोड सुधारतील. बाकी हे तर थकून जातील. आपण या शरीरात बघितलं तर किती प्रकारचे रोग आहेत. तुम्ही निदान करायला जाल तर तुम्ही औषधं पूर्ण आयुष्यभर खात राहाल. तर या शरीरामध्ये जे काही चालतं ते चालू दे, तर मग माणूस जगूही शकतो. आणि यामागे दृष्टी ठेवली की नाही की यामुळे काय होतं, यामुळे काय होतं, यामुळे काय, तर रोगाच रोग दिसतात शरीरात. तुम्ही थकून जाल, आजार संपणारच नाहीत तुमचे. आणि दृष्टी बदलली तर ते ओन्ली 1% 2% सारखं आहे. बाकी तुम्ही धर्म करा, भक्ती करा, सेवा करा, परोपकार करा, तर तुमचे जीवन व्यवहार चालू राहतील. तर आम्हाला तर हे म्हणायचं की दादाजी हे सांगत की जीवनात एक प्रिन्सिपल नेहमी असावं, नेहमी पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्हच्या बाजूला कधीही जाऊ नका. समोरून निगेटिव्ह आलं तरी पण मौन किंवा प्रार्थना करा की हे आम्हाला पसंत नाही, तर आपल्याला तर पॉझिटिव्हमध्ये पुढे जायचं आहे. व्यावहारिक गोष्ट आहे. आत्म्याच्या बाबतीत शुद्ध दृष्टी ठेवा, शुद्ध आत्म्याची, आणि व्यवहारात सगळ्यांची व्यवहार पॉझिटिव्ह ठेवा तुम्ही. दादाजींनाही असंच अभिप्रेत होतं की कुणीतरी सांगायचं तुम्ही तर अकर्मी आहात, तर दादाजी आपल्याला कर्म नाही बांधून ठेवत, असंच आहे, तुम्ही नालायक आहात, म्हणून काय झालं, हे मोक्षासाठी लायक आहात, जगण्यासाठी नालायक. पॉझिटिव्ह घ्या. काय कसेही कुठलेही शब्द आपल्या समोरून आले आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, कारण आपल्याला जीवनात पॉझिटिव्हच पाहायचं आहे. मग आपल्याला दुःखही होणार नाही, आपल्या व्यवहाराने दुःख होणार नाही कुणाला. सर, एक क्वेश्चन आणखी आहे. विश्वास आणि अंधविश्वास, जसं आपण श्रीरामाने, श्रीकृष्णाने आणि इतरही देव आहेत ज्यांना आपण मानतो हिंदू धर्मामध्ये, इतर धर्मामध्ये, तो आपण सकाळी बघतो एकूणच सगळे लोक, आपण देवाला दिवा लावतो आणि त्यानंतर दिनचर्या मग सुरू होते. मग आपण त्याच्यासमोर दिवा लावल्याने त्याचा आदर होतो की त्याचं चरित्र जीवनात उतरवल्याने त्याचा आदर होतो? सर, ॲक्च्युली काय आहे, ही पूजा करतात तर ती चांगलीच आहे, ती बंद नका करू, नाहीतर मग रमी खेळायला जातील लोक. ही फर्स्ट स्टेप चांगली आहे. त्याच्याहून चांगली गोष्ट काय आहे की त्याच्या जीवनातले आदर्श पहा. त्यापेक्षाही चांगली गोष्ट कोणती? थर्ड स्टेप, त्याच्या जीवनाचे आदर्श जाणा, वाचा, आणि आता त्यातल्या एक पहिल्या जीवनाच्या सिद्धांतात उतरवा की नाही. जसं श्रीरामांची भावनेपेक्षा कर्तव्य मोठं आहे, ही ज्या प्रकारची जी भावना आहे त्यांनी सांगितलं आहे की भावाच्या किंवा पित्याच्या आज्ञेनुसार त्यांनी हे जे केलं, तर जो काही तुम्हाला चांगला वाटतो तो पकडा आणि तुम्ही फॉलो करा. आणि दादाजी एकाच वाक्यात सांगायचे की पूर्ण धर्माची एक एक्स्ट्रॅक्ट सेन्सची गोष्ट सांगायचे. एकच शब्द, एकच वाक्य पकडून चला. आपल्या मनाने, वाणीने आणि वर्तनाने कुणालाही दुःख द्यायचं नाही. मग पूर्ण धर्माचं सार तुम्हाला मिळून जाईल. आणि कुणाला दुःख दिलं गेलं बाय चान्स चुकून, तर मनापासून पश्चाताप करून माफी मागा आणि अशी चूक करणार नाही, मला शक्ती दे, अशी आपल्या इष्टदेवतेकडे प्रार्थना करा. बस एवढंच आयुष्यभर धरून चला, मग सगळं धर्माचं सार तुम्हाला कळून येईल. तर काय, ही परमेश्वराची भक्ती करा किंवा त्याचे आदर्श ठेवा, आणि त्याच्याही पुढेही हे आयुष्यात एवढं अंगीकारायचं आहे की मग आपली काहीतरी प्रगती होईल अध्यात्मात. आणि पुढची गोष्ट आणखी जाणायची असेल तर आत्म्याचं ज्ञान जिथून कुठून मिळेल तिथून प्राप्त करा. मग या जीवनाचा जन्म मरण्याच्या फेऱ्यातूनही मुक्त होऊन जाल.
लक्षात आलं तुमच्या? थँक्यू सर. जय सच्चिदानंद. गोपी श्रीवास्तव. माझा एक प्रश्न याचाच विषय आहे. आता तुम्ही जे सांगितलं म्हणालात की आपला दहशतवाद आणि हे सगळं वाढलंय, जो भ्रष्टाचार, आपण हे सगळं प्रार्थनेने दूर करू शकतो, हे बदलू शकतो? एक प्रार्थनेचा उपाय आहे आणि दुसरं तुमच्याकडे जे काही येतं ते 1 to 1 सुधारायचा उपाय आहे. असं बघा, जे 4 जण समजा बघा, भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे की पाप आणि पाप्याकडे गुन्हेगार म्हणून बघू नका, पाप संपवण्याचा उपाय सांगा. तर आपण लोक काय पाप्याला मारायला लागतो. पाप तर नंतर वाढतच जाईल. याने कसं पाप कमी होईल, पाप कसं नष्ट होईल याचा मार्ग शोधा, याचा उपाय जगाला तुम्ही सांगा. आणि दादाजीने तो उपाय सांगितला आणि ते स्वतः सुधारले, एक स्वतःतले दोष दूर केले. हजबंड वाईफमध्ये पण पूर्ण आयुष्य मतभेद झाले नाहीत, असं जीवन जगले. त्यांच्या बिझनेसमध्ये जे भागीदार पार्टनर्स होते, 45 वर्षात एकही दिवस भागीदारीच्या व्यवहारात एक दुसऱ्याला एकमेकांना दुःख नाही दिलं, असं जीवन जगले. त्यांच्या जीवनात जी कोणी व्यक्ती त्यांच्या संबंधात यायची त्यांना काडी मात्रही दुःख नाही होऊ दिलं, त्यांना सुख दिलं, असं जीवन ते स्वतः जगले. आणि नंतर त्यांच्याकडे जो कोणी आला त्या प्रत्येकाला अशी शिकवण दिली की त्याचीही दुःख संपून गेली. तर तो मार्ग आपण अंगीकारायचा आहे. बाकी नेते असे आहेत, दहशतवाद असा आहे, भ्रष्टाचार असा आहे, अशा शिव्या देता देता तुम्हीच बिघडून जाल. दुसऱ्याला सुधारायच्या आधी स्वतः सुधारायचा प्रयत्न करा आणि स्वतः एवढे सुधारा की तुम्हाला पाहून दुसरा सुधारेल. तुम्ही एवढा राग, द्वेष, चिंता, क्रोध, मोह हे केलं तर दुसरा कसा सुधारू शकेल? प्युरिटी स्वतःमध्ये आणा, तो आपला सिद्धांत आहे. तर मी विषय विकारातून मुक्त झालोय, तर नंतर माझी गोष्ट की काही करू शकेन की बाबा विषय विकारापासून कसा मुक्त होत नाही, क्रोधातून, मोहातून, मानातून मुक्त झालो तर दुसऱ्यांनाही मी सोडवू शकेन. मोह, लोभापासून मुक्त झालो तर मग मी दुसऱ्यांना हेल्प करेन. मी स्वतःच डिरेक्टली, इनडायरेक्टली क्रोध, मान, माया यात अडकलेलो आहे, तर दुसऱ्यांना कशी काय हेल्प करू शकेन? लक्षात येत आहे तुमच्या? तुम्ही आता कृष्णाविषयी समजावलं की भगवान कृष्णाने असं सांगितलंय, मग भगवान कृष्णाने तर युद्ध करायला लावलं होतं. त्यांनी करायला लावलं होतं लोकांना, त्यांना संपवण्यासाठी. आपल्याला युद्ध करायला नको? त्यांनी करायला लावलं होतं की पूर्वकर्म पूर्ण केलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, 5व्या अध्यायात 14वा श्लोक आहे, 14वा. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. मनुष्याच्या कर्तेपणाकडे, कर्माकडे, कर्मफळाकडे प्रभू लक्ष देतच नाहीत. ते स्वतः सृष्टी चालवत आहेत, स्वभावानुसार चालवत आहेत. प्रभू तर ज्ञानी, द्रष्टे, अकर्ता, परमानंदी आहेत. तर कृष्ण भगवंतांच्या एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की सगळ्या गोष्टींमधून मूळ गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला. आणि त्याने युद्ध करवलं नव्हतं, ते भावाभावांमध्ये युद्ध झालंच होतं, होणारच होतं, झाल्याशिवाय राहणारच नव्हतं. त्यांना माहीत होतं की हे युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. ते ज्ञानी होते, ते करवणारे नाही. त्यांनी पूर्ण रात्रभर दुर्योधनाला सुद्धा समजावलं, युधिष्ठरालाही समजावलं, दोघांना अख्खी रात्रभर समजावतच राहिले की हे बंद करा, खूप नुकसान होईल, करोडो माणसं मरतील. पण त्यांचं म्हणणं कुणीही ऐकलं नाही. माहिती आहे तुम्हाला? मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या या आत्मज्ञानाने दहशतवाद, भ्रष्टाचार संपवू शकता? मी तर माझ्या आतला दहशतवाद, माझ्या आतला भ्रष्टाचार प्रथम नष्ट करणार आहे. माझाच संपला नाही तर मी दुसऱ्याचा काय संपवणार आहे? मी तर, माझा हा सिद्धांत आहे. मला हे ज्ञान आहे की तुम्हाला तुमच्या आतला दहशतवाद नष्ट करायचा आहे आणि तुमचे वैरी आहेत, क्रोध, मन, माया, लोभ यांना संपवून टाकायचं आहे. राग, द्वेष हेच तुमचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत आतमधले. आज कृष्ण भगवंतांची सगळी दुनिया का पूजा करते? आज महावीर भगवंतांची सगळे का पूजा करतात? कारण त्यांनी आतल्या शत्रूला संपवून टाकलं होतं. राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ. आणि हजारो वर्षांपासून महावीर भगवंतांसारखे जसे प्रथम देव भगवंत पार्श्वनाथ, सगळी दुनिया त्याला नमस्कार करते. आणखी एक माणूस असा प्युअर झाला तर हजारो लोकांना असा प्युअर करू शकतो, करोडो लोकांना प्युअर करेल. आणि हे सनातन सत्य आहे. म्हणजे आम्ही असा कुठलाही दावा करू शकत नाही किंवा वचन नाही देऊ शकत की आम्ही भ्रष्टाचार संपवून टाकणार आहोत. आमची अशी काही दृष्टी नाही आहे की भ्रष्टाचार संपवून टाकू.
आमची तर अशी दृष्टी आहे की आम्हाला जो भेटलाय त्याला तमाम दुःखांपासून मुक्ती कशी मिळेल तीच आम्हाला त्याला शिकवण प्रदान करायची आहे. दुसरा आमचा काही बिझनेसच नाही.